नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल भगत आपल्या राज्यसेवेच्या मुख्य सिलेबसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण राज्यसेवेच्या मुख्य सिलेबसचा 1.1 पाहत आहे। त्या 1.1 मध्ये आतापर्यंत आपण 14 व्हिडिओ बघितले। त्या 14 व्हिडिओमध्ये आपण बघितलं की युरोपियनांचं भारतामध्ये आगमन कसं झालं। युरोपियनांच्या आगमनामध्ये आपण पाहिलं की ईस्ट इंडिया कंपनीच का बरं जिंकली, इतर सत्ता का बरं हारल्या। ईस्ट इंडिया कंपनीने भारत जो जिंकून दिला तो ईस्ट इंडिया कंपनीने जिंकून दिला। नेमके इंग्रजच का जिंकले, भारतीय लोक का हारले, याच्या मागचे कारण आपण पाहिलं। भारताला ईस्ट इंडिया कंपनीने जिंकलं, त्याच्या मागे ब्रिटिश सरकारचा काही हात होता का, याच्याबद्दलही आपण पाहिलं। त्याच्यातच आज जो काही आपण पोर्शन पाहून राहिलो त्याच 1.1 मध्ये की जे ब्रिटिशांनी भारतातल्या काही प्रमुख सत्तांना जे काही जिंकलं त्याच्याबद्दल आपण पाहून राहिलो। म्हणून आजचा जो काही आपला टॉपिक आहे त्याचं हेडिंग आहे की प्रमुख भारतीय सत्तांच्या विरुद्ध युद्धे। प्रमुख भारतीय सत्तांच्या विरुद्ध युद्धे म्हणजे भारतामध्ये ज्या काही प्रमुख सत्ता होत्या त्याच्या विरुद्ध इंग्रजांनी कसे काय युद्ध केले त्याच्याबद्दल आपण माहिती पाहून राहिलो। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघून राहिलो ते पाहून राहिलो बंगाल। आता बंगालची माहिती आपण घेऊ। बघा, त्यावेळेसचा बंगाल म्हणजे काय आहे, म्हणजे आता पाहायचं आपल्याला की बंगालमधले प्रांत पाहायचे आहे। तर बंगालमधल्या प्रांतामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहू की त्यावेळेसचा जो काही बंगाल होता त्यावेळेस त्याच्यात 3 प्रांत होते। बंगाल जो बनते तो बनते 3 प्रांत मिळून, एक बनते बंगाल, एक बनते बिहार आणि एक बनते ओरिसा। हे 3 प्रांत मिळून काय बनते, बंगाल बनते। तर बंगाल कसा बनला, बंगाल, बिहार आणि ओडिसा असे 3 प्रांत मिळून काय बनते, बंगाल प्रांत बनते। मग त्यावेळेसचा जो काही बंगाल आहे आणि आताचा जो काही बंगाल आहे त्याच्यात काय फरक आहे। आताचा जर आपण बंगाल बघितला तर आता आपण पाहू पश्चिम बंगाल, आता पाहू आपण बिहार आणि आता पाहू आपण ओडिसा। पण त्या काळामध्ये जो काही बंगाल होता तो सध्याचा म्हणजे सध्याचा जर पाहिला तर सध्याचा पश्चिम बंगाल आणि बांगलादेश हा मिळून त्यावेळेसचा बंगाल प्रांत बनत होता। त्याच्यानंतर याच्यात दुसरा प्रांत आहे बिहार, म्हणजे त्यावेळेसचं बिहार आणि सध्याचं झारखंड हे 2 मिळून त्यावेळेसचा बिहार बनत होता। आणि ओडिसा म्हणजे हे 3 प्रांत मिळून एवढा मोठा जो काही प्रदेश बनत होता तो होता आपला त्यावेळेसचा बंगाल। ठीक आहे, मग आता या बंगालचं महत्त्व काय, इम्पॉर्टन्स काय, या बंगालचा इम्पॉर्टन्स बद्दल आपण माहिती पाहू। बंगालचं इम्पॉर्टन्स बघा की त्यावेळेस मुघल प्रदेशातील सर्वात संपन्न प्रदेश, काय म्हटलेलं आहे, मुघल प्रदेशातील सर्वात संपन्न प्रदेश। हा जो काही बंगाल आहे, मुघलांचा जेवढा काही मोठा प्रदेश होता त्या मुघलांच्या प्रदेशापैकी सर्वात संपन्न सर्वात चांगला प्रदेश जो होता तो होता आपला बंगाल, म्हणजे मुघल प्रांतातील सर्वात संपन्न हा प्रदेश होता। मग सर्वात संपन्न प्रदेश कसा होता, तर सर्वात संपन्न प्रदेश मध्ये आपण बघितलं की हा कृषीने देखील संपन्न होता। कसा होता, कृषीने देखील कसा होता, संपन्न होता आणि व्यापारिक दृष्ट्या पण काय होता, संपन्न होता। मग आपण पाहू का व्यापारिक दृष्ट्या जर संपन्न होता तर कशा काय पद्धतीने संपन्न होता। बघा की त्यावेळेस भारतामध्ये म्हणजे औरंगजेबाचा काळ आहे किंवा मुघलांचा जो काही काळ आहे, मुघलांच्या काळामध्ये जेवढीही काही भारतातून दुसऱ्या देशामध्ये निर्यात होत होती त्या निर्यातीचा 60% वाटा, किती, 60% वाटा, म्हणजे जेवढीही काही निर्यात होत होती त्या निर्यातीपैकी 60% निर्यात हे फक्त आपल्या बंगालमधून होत होती। हा जो काही एवढा पोर्शन आहे या एवढ्या पोर्शन मधून भारतामधली जेवढी काही निर्यात होत होती, जेवढं काही एक्सपोर्ट होत होतं त्या एक्सपोर्ट पैकी 60% एक्सपोर्ट तर फक्त एकट्या बंगालमधून होत होता। मग तुम्ही म्हणाल का सर याच्यामध्ये एक्सपोर्ट होत होतं, मग कोणत्या कोणत्या गोष्टी एक्सपोर्ट होत होत्या। बघा, जसं आहे सुती कपडे म्हणजे सुती कापड, रेशमी कापड, सोरा, अफीम, तांदूळ इत्यादी वस्तू काय होत होत्या आपल्या बंगालमधून दुसऱ्या देशांमध्ये एक्सपोर्ट होत होत्या, निर्यात होत होत्या।
त्याच्यातही पाहिलं आपण का फक्त सोराचा निर्यात जर पकडला तर सोराच्या निर्यातीतून 2.3 करोड रुपये मिळाले आपल्याला. म्हणजे बंगालचं एवढं महत्व आहे की फक्त सोराचं जर इन्कम पकडला आपण का निर्यातीतून किती मिळालं तर फक्त सोराचं इन्कम आपल्याला मिळालं 2.3 करोड. बंगाल एवढा संपन्न होता की 1706 ते 1756 म्हणजे जोपर्यंत इंग्रजांच्या हाती बंगाल लागत नाही तोपर्यंत, प्लाशीची लढाई होत नाही तोपर्यंतचा जर काळ पकडला तर फक्त एवढ्या काळात 1706 ते 1756 या काळात या 50 वर्षामध्ये 6.5 करोड एवढ्या रुपयाची चांदी किंवा चांदीचे नाणे भारतात आले. दुसऱ्या देशातून भारतामध्ये 6.5 करोडचे चांदीचे नाणे भारतामध्ये आला, एवढं याचं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बंगालचं जर आपल्याला महत्त्व सांगायचं असलं तर हे आपल्याला महत्त्व सांगता येईल. म्हणून भारताचा स्वर्ग पण म्हणतात. हे लक्षात ठेवा की अशा पद्धतीनं बंगाल हा संपन्न प्रदेश होता, म्हणून बंगालला भारताचा स्वर्ग पण म्हणतात. लक्षात आलं का? म्हणून काय म्हणते, बंगालला भारताचा स्वर्ग पण म्हणते. बंगालबद्दल आणखी एक महत्त्वाचं आहे, वार्नियर नावाचा इतिहासकार आहे. वार्नियर इतिहासकार म्हणते की सांगा काय म्हणते की बंगालमध्ये धन येण्याचे 100 मार्ग आहेत. बघा वार्नियर नावाचा इतिहासकार काय म्हणते की बंगालमध्ये धन येण्याचे 100 मार्ग आहे, पण धन जाण्याचा एकही मार्ग नाही. वार्नियर नावाचा इतिहासकार काय म्हणते की बंगालमध्ये धन येण्याचे 100 मार्ग आहेत, पण बंगालमधून धन बाहेर जाण्याचा एकही मार्ग नाही. एवढा जबरदस्त प्रदेश आहे आपला कोणता, बंगाल. म्हणजे आता तुम्हाला बंगाल काय होता याची आयडिया आली. बंगालमध्ये पैसा येण्याचे किती मार्ग आहेत, धन येण्याचे किती मार्ग आहेत, 100, पण जाण्याचा एकही मार्ग नाही. म्हणून तर इंग्रजाचा काय होता, या बंगालवर डोळा होता. म्हणून काय झाला, बंगालवर या इंग्रजांचा डोळा होता. आपण पाहिलं, लक्ष होतं. मग आता आपण पाहिलं का बंगालच्या नवाबाचा आपल्याला क्रम पाहा लागेल का बंगालचे नवाब कोण कोण झाले. मग बंगालचा जो काही पहिला नवाब आहे तो बंगालचा नवाब आहे मुर्शिद कुली खान. पहिला नवाब बंगालचा पहिला नवाब कोण, मुर्शिद कुली खान. याचा काळ आहे 1717 ते 1727. दुसरा जो काही नवाब आहे त्याचं नाव आहे सुजा उद्दीन, तो आहे 1727 ते 1739. त्याच्यानंतर मग आहे सरफराज खान. तिसरा जो कोण आहे तो कोण आहे, सरफराज खान. त्याच्यानंतर आहे अलीवर्दी खान. त्याच्यानंतर आहे सिराज उद्दौला. सिराज उद्दौलाचा काळ आहे 1756 ते 1757, फक्त 1 वर्ष. आणि याच्याच काळात झाली आहे प्लाशीची लढाई. सिराज उद्दौलाच्या काळातच काय झाली, प्लाशीची लढाई. या प्लाशीच्या लढाईत सिराज उद्दौला फंद फितुरीने हारला. इंग्रज कसे जिंकले, फंद फितुरीने जिंकले. आणि ते कोणाची मदत घेऊन जिंकले, तर मीर जाफरची. म्हणून मीर जाफरला इंग्रजांचं गाढव पण म्हणतात. हे लक्षात ठेवा की इंग्रजांचं गाढव कोणाला म्हणलं जाते, तर ते कोणाला म्हणलं जाते, मीर जाफरला म्हणलं जाते. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आहे मीर कासिम. मीर जाफर नंतर मीर जाफरचा जावई आला मीर कासिम. मीर कासिम नंतर पुन्हा आला मीर जाफर. आणि हा मीर जाफर जेव्हा सेकंड वेळ आला तर याच्या काळामध्ये झाली बक्सारची लढाई. ज्यावेळेस दुसरी वेळ मीर जाफर बंगालचा नाव बनला तर याच्या काळामध्ये झाली बक्सारची लढाई. त्याच्यानंतर मग आहे नजम उद्दौला. त्याच्यानंतर आहे सैफुद्दौला. त्याच्यानंतर आहे मुबारक उद्दौला. आणि हा मुबारक उद्दौला जो आहे हा शेवटचा नवाब आहे. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला की सांगा बंगालचे किती नवाब झाले, तर एकूण नवाब झाले किती, 11 नवाब झाले. त्यातला पहिला नवाब कोण, तर पहिला म्हणजे कोण, तर मुर्शिद कुली खान. हा मुर्शिद कुली खानच आहे, पहिला संस्थापक आहे. त्याच्यानंतर मग आहे शेवटचा कोणता, तर शेवटचा आहे मुबारक उद्दौला. तर चला आता आपण नवाबांबद्दल माहिती घेणं सुरू करू. तर सगळ्यात पहिले तर आपल्याला समजलं की बंगालचं महत्त्व काय आहे. आता आपण पाहू की यांच्याबद्दल इम्पॉर्टन्स. बघा बंगालचा जो काही संस्थापक आहे तो आहे मुर्शिद कुली खान. बंगालचा संस्थापक कोण आहे, मुर्शिद कुली खान. या मुर्शिद कुली खानचं आणखी एक नाव होतं किंवा जुनं नाव जे होतं ते होतं मुहम्मद हादी.
बंगालचा संस्थापक कोण आहे? तर बंगालचा संस्थापक आहे मुर्शिद कुली खान. मुर्शिद कुली खानचं नाव काय आहे? जुनं नाव आहे मोहम्मद हादी. याचा काळ कोणता आहे? हा संस्थापक बनला तेव्हापासून याचा काळ कोणता आहे? तर याचा काळ आहे 1717 ते 1727. ठीक आहे ना. ज्यावेळेस हा बंगालचा नवाब बनला तेव्हापासूनचा आपल्याला पाहायचा आहे. बंगालचा पहिला नवाब कोण? मुर्शिद कुली खान. मुर्शिद कुली खानचा काळ कोणता? 1717 ते 1727. हा कोण होता? हा अगोदर दक्षिणेतला एक ब्राह्मण होता, हे लक्षात घ्या. मुर्शिद कुली खान हा अगोदर दक्षिणेतील एक ब्राह्मण होता. म्हणजे आपला जो दक्षिण भारत आहे या दक्षिण भारतातील हा एक ब्राह्मण होता. यानं पुढे इस्लाम धर्म स्वीकार केला आणि इस्लाम धर्म स्वीकार केल्यानंतर याचं नाव झालं मोहम्मद हादी किंवा मग आहे मुर्शिद कुली खान. हा काय करत होता दक्षिणेमध्ये? तर दक्षिणेमध्ये हा भूराजस्व तज्ञ होता. लक्षात ठेवायचं, दक्षिणेमध्ये कोण होता? हा भूराजस्व तज्ञ होता. आणि दक्षिणेमध्ये औरंगजेबाची भूराजस्व प्रणाली यांनी व्यवस्थित चालवली. भूराजस्वात यांनी औरंगजेबाला खूप मदत केली. म्हणून औरंगजेबाने एक काम केलं की याला 1700 मध्ये किंवा 1700 मध्ये बंगालचा दिवाण नेमला. औरंगजेबाने याला काय केलं? बंगालचा दिवाण. दिवाण म्हणजे भूराजस्व संबंधितच आहे. ठीक आहे ना. म्हणजे कर गोळा करण्याची जे काही सिस्टम आहे त्याला दिवाणी म्हणतो आपण. तर हे जो काही बंगालमध्ये कर गोळा करण्यासाठी याला बंगालचा दिवाण म्हणून नेमलं औरंगजेबानं. लक्षात आलं का? तर पहिले याचा बंगालचा दिवाण म्हणून नेमणूक कोण केली? तर औरंगजेबने केली. केव्हा केली? 1700 मध्ये. ठीक आहे. मग आता हा बंगालचा दिवाण म्हणून काम करायला लागला सुरुवातीला. पुढे काय झालं का 1704 मध्ये अजीमुश्यान सोबत याचा मतभेद झाला. अजीमुश्यान सोबत काय झाला? मतभेद. हा अजीमुश्यान कोण आहे? तर अजीमुश्यान जो आहे हा औरंगजेबाचा नातू. तर हा औरंगजेबाचा जो नातू आहे अजीमुश्यान याच्यासोबत मुर्शिद कुली खानचं काय झाले? मतभेद झाले. कशासाठी मतभेद झाले? तर बघा, हा जो काही अजीमुश्यान आहे याने इंग्रजांना, अजीमुश्यान याने इंग्रजांना, ब्रिटिशांना कलकत्ता, सूतनाती, गोविंदपूरची जहागिरी दिली. गोविंदपूरची काय केली? जहागिरी दिली. तसंच त्यानं त्याला कर वसुली करण्याचा पण अधिकार दिला. इंग्रजांना त्या ठिकाणचा म्हणजे कलकत्ता, सूतनाती आणि गोविंदपूरची जहागिरी तर दिलीच दिली, वरतून तिथून त्यांना टॅक्स वसूल करण्याची पण काय दिली? परवानगी दिली. या गोष्टीचा मुर्शिद कुली खान यांनी काय केला? विरोध केला. पण आता दिली तर होती म्हणून याने एक काम केलं का त्यांचं पटलं नाही. म्हणजे कोणाचं? अजीमुश्यांचं पटलं नाही. मुर्शिद कुली खानचं अजीमुश्यान सोबत पटलं नाही. म्हणून त्याने एक काम केलं का भूराजस्व जे कार्यालय आहे ते ढाकावरून मसुदाबादला आणलं. कुठं आणलं? मकसुदाबाद. कुठं आणलं? मकसुदाबाद. मकसुदाबादचंच मग पुढे झालं मुर्शिदाबाद. अगोदरचं नाव कोणतं आहे? मकसुदाबाद. आणि भूराजस्व कार्यालय ढाका, कारण बंगालची त्यावेळेसची जी राजधानी होती ढाका होती. यांनी ढाक्यावरून कुठं आणलं ते भूराजस्व कार्यालय? मकसुदाबादमध्ये आणलं. म्हणजेच कुठं नेलं? मुर्शिदाबादला नेलं. मुर्शिदाबाद. मग काय झालं का 1713 मध्ये फर्रुखसियरने बादशाह बदलला आणि कोण झाला? फर्रुखसियर याने बंगालचा सुभेदार बनवलं. म्हणजे बघा, बंगालचा दिवाण कोण बनवलं? औरंगजेबानं. बंगालचा सुभेदार कोण बनवलं? फर्रुखसियरने. आणि फर्रुखसियरने ज्या वेळेस काय बनवलं? त्याला बंगालचा सुभेदार बनवलं. आणि 1717 या काळापासून म्हणजे 1713ला फर्रुखसियरनं बंगालचा सुभेदार बनवलं. ज्यावेळेस मुघल सत्ता कमजोर होत आहे हे आपल्याला दिसत आहे, त्यावेळेस काय केलं का याने बंगालचा स्वतंत्र कारभार पाहायला लागला. म्हणजे बंगालचा पहिला स्वतंत्र नवाब जो बनला तो बनला कोण? मुर्शिद कुली खान. म्हणजे 1717 पासून हा तिचा बंगालचा कारभार स्वतः पाहायला लागला. कोणत्या सालापासून? 1717 पासून बंगालचा कारभार मुर्शिद कुली खान स्वतंत्र पाहू लागला. म्हणून बंगालचा पहिला नवाब जो बनला तो कोण बनला? मुर्शिद कुली खान. मग आता 1719 मध्ये फर्रुखसियरने एक काम केलं का याला ओडिसाचं पण दिवाण नेमलं. 1719 मध्ये म्हणजे अगोदर बंगालच होता, आता ओडिसा पण याच्या काळाला जवळ आला. म्हणजे ओडिसाचा पण काय झाला? हा दिवाण झाला. आणि फर्रुखसियरच्या काळामध्ये इंग्रजाला फर्रुखसियरने काम केलं की मोफत व्यापार परवाना पत्र दिलं. हा अधिकार दिला. फर्रुखसियर आहे आपला बादशाह. मोफत व्यापार परवाना पत्र म्हणजे काय?
मोफत व्यापार परवाना पत्र म्हणजे बंगालच्या प्रांतामध्ये जर इंग्रजाचा माल आला तर त्याच्यावर कोणताही टॅक्स लागणार नाही. एक दस्तक परवाना पत्र दिलं की ते पत्र दाखवलं म्हणजे एक लायसन्स दाखवलं की त्यांना कोणताही टॅक्स पडणार नाही. असा जे काही एक विशेष अधिकार दिला याचा पण काय केला होता, मुर्शिद कुली खानने विरोध केला. पण आता काय झाला, तर बादशाहने दिलेला फरमान आहे त्याच्या विरुद्ध तो काही करू तर शकत नाही. पण आता ज्यावेळेस तो नवाब बनला तर नवाब बनल्यानंतर मुर्शिद कुली खानने आपले कोणते कोणते कामं केले ते बघू. तर ज्यावेळेस नवाब बनला त्यावेळेस याने काय केलं का राजस्व क्षेत्रात सुधारणा केली. ठीक आहे ना. बघा तो होताच भूराजस्व तज्ञ, तर तो पहिले एक काम केला का जसा नवाब बनला त्यांनी पहिले कशा सुधारणा केली, भूराजस्व क्षेत्रात म्हणजे राजस्व क्षेत्रामध्ये सुधारणा केली. काय केली तर खालसा भूमी क्षेत्राचा विस्तार केला. जमीनदाराकडून जमीन काढून घेतली आणि इजारदारी प्रथा सुरू केली. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला का इजारदारी प्रथा कोणी सुरू केली, तर इजारदारी प्रथा सुरू केली होती मुर्शिद कुली खानने. आणि भूराजस्व वसुली जे आहे ते केली ठेकेदारी पद्धत. ठीक आहे ना. भूराजस्व प्रणाली कोण भूराजस्व आणून देईन याच्यासाठी ठेकेदारी पद्धत म्हणजे एक काम झालं की जमीनदाराकडून जमिनी काढून घेतल्या आणि ठेकेदारी पद्धत सुरू केली. म्हणजे पहिले ॲडव्हान्समध्ये पैसा द्यावा लागन. मग ठेकेदारी जे बनले ते कोण बनले, त्यावेळेसचे जे काही मोठमोठाले व्यापारी होते ते काय झाले, ठेकेदारी झाले. त्यांनी काय केलं, भूराजस्व पद्धती ठेकेदारी पद्धतीमध्ये हे लोक आले आणि याचं नुकसान जमीनदाराला झालं. म्हणून काय झालं का जमीनदारांनी याच्या काळामध्ये बंड पण केला आहे. इथं याच्या काळामध्ये लक्षात घ्या, याच्या काळामध्ये जमीनदाराचे 3 बंड झाले. एक आहे पहिलं जे बंड झालं सीताराम, उदयनारायण आणि गुलाम अहमद यांनी केलं. दुसरं जे बंड आहे ते आहे सुजात खां यांनी केलं आणि तिसरं आहे नजात खां. म्हणजे सीताराम, उदयनारायण, गुलाम अहमद यांनी केलं पहिलं बंड, हे जमीनदार आहे का बंड करणारे. दुसरं आहे सुजात खां यांनी केलं. तिसरं केलं नजात खां यांनी. हे 3 बंड झाले. आणि याचा फायदा असा झाला की यांनी ज्यावेळेस काय दिले का आपली जे भूमी क्षेत्राचं जे यांनी ठेकेदारी वसुली वगैरे जे करणं चालू केलं याचा परिणाम असा झाला की 1.2 करोड वार्षिक राजस्व प्राप्त व्हायला लागलं. याला 1.2 करोड वार्षिक राजस्व प्राप्त व्हायला लागलं. आणि पुन्हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो इथं लिहिला नाही आपण की मुर्शिद कुली खां यांनी कोणत्या वंशाची स्थापना केली, तर यांनी केली आहे नासरी वंशाची स्थापना. कोणता वंश, नासरी वंशाची स्थापना केली. आणि आता याच्यानंतर हा 1717 ते 1727 पर्यंत आपल्याला माहित आहे की हा का होता, नवाब होता. याच्यानंतर याचा जावई जो आहे तो शुजाउद्दीन हा काय बनणार आहे, नवाब बनणार आहे. तर मुर्शिद कुली खानचा जो मृत्यू झाला तो झाला 1727ला. तर 1727ला मुर्शिद कुली खानचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर नवीन नवाब जो बनला तो बनला शुजाउद्दीन. तर मुर्शिद कुली खानच्या मृत्यूनंतर नवीन नवाब कोण बनला, शुजाउद्दीन बनला. शुजाउद्दीन हा कोण आहे, तर मुर्शिद कुली खानचा जवाई. बघा शुजाउद्दीन कोण आहे, मुर्शिद कुली खानचा जवाई आहे. आणि याचा जो काही कार्यकाळ आहे म्हणजे शुजाउद्दीनचा जो काही कार्यकाळ आहे तो आहे 1727 ते 1739 पर्यंत. मग हा जो काही नवीन नवाब बनला आता शुजाउद्दीन याने एक काम केलं का याने सल्लागार परिषद तयार केली. मग आपल्या समोर प्रश्न येते की याने सल्लागार परिषद कशासाठी तयार केली. तर बघा त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी मुर्शिद कुली खान मरण पावला, ज्यावेळेस मुर्शिद कुली खान मरण पावला त्याला कोणताही मुलगा नाही. आणि हा जो शुजाउद्दीन आहे हा कोण आहे, मुर्शिद कुली खानचा जावई आहे. आणि हा जावई असल्यामुळं याला विरोध होऊ नये, जे राजदरबारातले लोक आहेत त्याचा विरोध होऊ नये म्हणून याने एक काम केलं का सल्लागार परिषद तयार केली. आणि हा जे काही काम करायचं त्याला विरोध होऊ नये म्हणून हा जो काही काम करायचा हा सल्लागार समितीच्या माध्यमातूनच करत होता. म्हणजे सल्लागार परिषदेच्या माध्यमातूनच हा निर्णय घ्यायचा. मग हे जे काही याची सल्लागार समिती होती या सल्लागार समितीमध्ये लोक होते बघा कोणते कोणते होते. एक होता अलीवर्दी खान, एक आहे आपला अलीवर्दी खान हा एक सदस्य आहे. त्याच्यानंतर आहे हाजी अहमद, अलीवर्दी खान, हाजी अहमद, अमीचंद, त्याच्यानंतर फतेहचंद.
या फतेहचंदला थोडं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे का हा फतेहचंद जो आहे याचं मूळ नाव जे आहे ते आहे माधवराव. फतेहचंदचं ओरिजिनल नाव काय आहे? माधवराव आहे आणि हा एक मारवाडी होता आणि हा बंगालचा सर्वात मोठा सावकार पण होता. आणि हा जो काही फतेहचंद आहे याला मोहम्मद शहा रंगीलाने याला जगत सेठची उपाधी दिली. तर लक्षात ठेवा का हा जो काही फतेहचंद आहे या फतेहचंदलाच जगत सेठची उपाधी दिली. कोण उपाधी दिली? हे मोहम्मद शहा रंगीलाने दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे राय ए रायन. चला इथपर्यंत समजलं. तर आपल्याला लक्षात आलं की 1727 मध्ये मुर्शिद कुली खानचा मृत्यू झाला. मुर्शिद कुली खान नंतर त्याचा जवाई काय बनला? नवीन नवाब बनला. तो कोण आहे? सुजाउद्दीन. सुजाउद्दीननं त्याला राजदरबारातील लोकांचा विरोध होऊ नये म्हणून काय केले? एक सल्लागार परिषद तयार केली आणि हा जो काही निर्णय घ्यायचा या सल्लागार परिषदेच्या माध्यमातूनच घ्यायचा. आणि हे जे काही सल्लागार परिषद आहे याच्यात कोण कोण होता? त्याच्यात होता अलीवर्दी खान, हाजी अहमद, उमीचंद, फतेहचंद, राय ए राय. ठीक आहे. आता एक काम झालं पुन्हा की मोहम्मद बादशाह किंवा मोहम्मद शाह रंगीला यांना 1733 मध्ये याला बिहारची सुभेदारी दिली. कोणाला दिली बिहारची सुभेदारी? तर ते दिली आपल्या सुजाउद्दीनला. आणि आता त्यामुळे बंगालचा जो काही एरिया झाला, बंगालचा जो एरिया झाला तो पहिले अगोदर बंगाल आणि ओडिसापर्यंत होते. आता बंगाल, बिहार आणि ओडिसापर्यंत झाली. आणि हा का झाला? सुजाउद्दीन जो आहे 1739ला मरण पावला. 1739 मध्ये सुजाउद्दीन पण मरण पावला. आता सुजाउद्दीन नंतर नवीन नवाब जो बनला तो बनला सरफराज खान. म्हणजे सरफराज खान कोण आहे? तर सुजाउद्दीनचा मुलगा आहे. तर बघा नवीन नवाब कोण आहे? सरफराज खान. आणि हा सरफराज खानचा जो काळ आहे तो आहे 1739 ते 1740. म्हणजे 1 वर्षाचा काळ आहे. 1739 ते 1740. इथं प्रश्न आहे की कोण होता हा सरफराज खान? तर हा सरफराज खान होता सुजाउद्दीनचा मुलगा. सरफराज खान कोण होता? आपला सुजाउद्दीनचा मुलगा होता. आणि या सरफराज खाननं स्वतःला एक उपाधी पण दिली होती. ते उपाधी होती आलमउद्दौला किंवा हैदरजंग. आलमउद्दौला किंवा हैदरजंग हे उपाधी स्वतःला दिली होती. याच्या काळामध्ये घेरियाचं युद्ध झालं. बघा कोणाचं युद्ध झालं? घेरियाचं युद्ध. आपण पाहिलं अगोदर पाहिलं कोण? तर अगोदर पाहिलं आपण मुर्शिद कुली खान. मुर्शिद कुली खान नंतर त्याचा जवळ सुजाउद्दीन. सुजाउद्दीन नंतर नवीन नवाब झाला म्हणजे सुजाउद्दीनचा मुलगा कोण? सरफराज खान. सरफराज खानने काय केलं? स्वतःला उपाधी दिली आलमउद्दौला किंवा हैदरजंग. आणि ह्या सरफराज खानचं युद्ध झालं 1740 मध्ये घेरियाचं युद्ध. 1740 मध्ये घेरियाचं युद्ध. आणि घेरियाचं युद्ध कोणासोबत झालं? तर सरफराज खान वर्सेस अलीवर्दी खान. तर अलीवर्दी खानचं कारण काय आहे का अलीवर्दी खान सोबत सरफराज खानचं युद्ध झालं? सरफराज खान आणि अलीवर्दी खान याच्यामध्ये कोणतं युद्ध झालं? तर घेरियाचं युद्ध झालं. केव्हा झालं? तर 1740 मध्ये. कारण सरफराज खानने काम केलं का अलीवर्दी खानकडून बिहारचा राजस्वाचा अधिकार काढून घेतला. काय केलं? तर सरफराज खानने अलीवर्दी खानकडून बिहारचा राजस्वाचा अधिकार काढून घेतला. म्हणून हा जो अलीवर्दी खान आहे हा झाला नाराज आणि यांच्यात काय झालं? युद्ध झालं. कोणतं युद्ध झालं? घेरियाचं युद्ध. या घेरियाच्या युद्धामध्ये सरफराज खान मरण पावला आणि अलीवर्दी खान हा गाठाला विजेता झाला. मग ह्या युद्धाची अलीवर्दी खानकडून बाजू कोणी घेतली? तर लक्षात येते आपल्याला का याची जे सल्लागार परिषद होती जे शुजाउद्दीननं स्थापन केली होती त्याचाच एक सदस्य होता कोण? अलीवर्दी खान. त्याच्यासोबत झालेलं युद्ध. तर बघा अलीवर्दी खान सोबत घेरियाच्या युद्धात अलीवर्दी खानची बाजू कोणी घेतली तर आपल्याला माहित आहे. एक आहे उमीचंद, फतेहचंद, त्याच्यानंतर मग आहे राय ए रायन, हाजी अहमद यांनी काय घेतली? त्याची वाली बाजू घेतली. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे ना. तर घेरियाच्या युद्धामध्ये अलीवर्दी खानची बाजू कोणी घेतली? या लोकांनी काय घेतली? त्याची बाजू घेतली. याच्यामध्ये एक लक्षात घ्या का अलीवर्दी खानचा भाऊ होता हाजी अहमद. ठीक आहे ना. तर हाजी अहमद जो आहे हा अलीवर्दी खानचा भाऊ आहे. त्याच्यानंतर मग आहे आपल्याला नवीन नवाब. मग तो मरण पावला. नवीन नवाब जो आहे तो बनला अलीवर्दी खान. तर अलीवर्दी खान आतापर्यंत आपण 4 नवाब पाहिले. पहिला पाहिला आपण कोण? मुर्शिद कुली खान. दुसरा पाहिला आपण सुजाउद्दीन. तिसरा जो पाहिला तो पाहिला आपण सरफराज खान. आणि चौथा जो पाहिला आपण आता अलीवर्दी खान. तर आता अलीवर्दी खान आहे. ठीक आहे ना. तर अलीवर्दी खान हा झाला नवीन नवाब.
तर नवीन नवाब झाला अलीवर्दी खान. या अलीवर्दी खानचं जे काही मूळ नाव आहे ते मूळ नाव आहे मिर्झा मुहम्मद. अलीवर्दी खानचं मूळ नाव जे आहे ते कोणतं आहे? मिर्झा मुहम्मद नाव आहे. आणि यानं उपाधी घेतली होती, स्वतःला धारण केलेली उपाधी आहे शुजाउद्दीन. लक्षात लगा, नवीन नवाब घेरियाचं युद्ध झालं 1740 मध्ये. त्याच्यामध्ये सरफराज खान हारला, अलीवर्दी खान जिंकला. नवीन नवाब जो बनला तो बनला अलीवर्दी खान 1740 मध्ये. याचं जे काय मूळ नाव आहे ते आहे काय? मिर्झा मुहम्मद. यानं उपाधी घेतली शुजाउद्दीनची. आणि याचा एक इम्पॉर्टंट आहे का हा वीणा वाद्ययंत्राचा विशेषज्ञ होता. वीणा वाद्ययंत्राचा विशेषज्ञ. ठीक आहे. तर असं विचारू शकते का कोण वीणा वाद्य यंत्राचा विशेषज्ञ होता? तर तो होता कोण? अलीवर्दी खान. याने मग एक वंश स्थापन केलं. याने जे म्हणजे अलीवर्दी खान याने जे काही वंश स्थापन केलं ते कोणतं वंश आहे? तर ते वंश आहे अफसारी वंश. कोणतं वंश? अफसारी वंश किंवा नजाफी वंश. अफसारी वंश किंवा नजाफी वंश हे याने काय केलं? स्थापन केलं आणि स्वतःचं पद वैधानिक केलं. म्हणजे आतापर्यंत जे 3 नवाब पाहिले आपण, आतापर्यंत 3 नवाब कोण पाहिले? मुर्शिद कुली खान पाहिला, त्याच्यानंतर शुजाउद्दीन पाहिला, त्याच्यानंतर आपण पाहिला कोण? तर सरफराज खान पाहिला. हे जे 3 नवाब आतापर्यंत पाहिले यांचं पद वैधानिक नव्हतं. यांचं पद वैधानिक नव्हतं. पण आता जो काही नवीन नवाब बनला हा जो बनला कोण? अलीवर्दी खान. या अलीवर्दी खानने एक काम केलं का याचं पद वैधानिक केलं. मग आता तुम्ही म्हणाल का याचं पद वैधानिक कसं केलं? तर याने एक काम केलं का मुहम्मद शाह, बादशाह मुहम्मद शाह रंगीला याला 2 करोड रुपयाची रिश्वत दिली. आणि 2 करोड रुपयाची रिश्वत दिल्यानंतर यानं त्याला सांगितलं का मी 2 करोड रुपये देतो, माझं पद कसं कर? वैधानिक कर. मी एक नवाब बनेन. ठीक आहे, वैधानिक नवाब बनेन. आणि 2 करोड रुपये घेऊन मुहम्मद शाह रंगीला यानं काय केलं? याचं पद वैधानिक केलं. आणि त्याच्यानंतर मुहम्मद शहाला अलीवर्दी खान यांनी कुठलंही टॅक्स दिला नाही. कारण एवढा पैसा अगोदरच देऊन दिला होता आणि त्याच्यानंतर मुहम्मद शाह रंगीला यानं पण त्याला टॅक्स मागितला नाही. ठीक आहे. मग याच्या काळामध्ये मराठ्यांचे हल्ले खूप होत होते बंगालवर. मराठ्यांचे हल्ले खूप होत होते बंगालवर. तर त्याच्यासाठी 12 लाख रुपये म्हणजे जो मराठ्यांचा सरदार आहे रघुजी भोसले याला 12 लाख रुपये दिले आणि ओडिसामध्ये चौथाई पण मान्य केली. मराठ्यांचा कर वसूल करण्याची, खंडणी वसूल करण्याची एक पद्धत होती. ते आक्रमण करत होते. तर मराठ्यांच्या आक्रमणाच्या त्रासामुळं यांनी एक काम केलं का आपला मराठ्याचे सरदार आहे रघुजी भोसले याला 12 लाख रुपये देऊ केले आणि ओडिसाच्या प्रांतामध्ये चौथाई द्यायला मान्यता दिली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग एक महत्त्वाचं आहे का हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे का इंग्रज आणि फ्रेंचांना वखार आणि किल्ल्याभोवती तटबंदी बांधू दिली नाही. का बरं तटबंदी बांधू दिली नाही? का हे जर ताकदवर झाले, यांनी जर किल्ल्याच्या भोवती घेराव टाकला, तटबंदी म्हणजे कोणी आत येऊ शकलं नाही, आपण मजबूत झालो पाहिजे म्हणून. ठीक आहे, असा कंपाऊंड करणं. तर असं करू दिलं नाही. कारण जर ते मजबूत झाले तर आपल्याला यांना हरवणं त्रासदायक जाईल. त्यांना आपण कधीही हरवू शकलो पाहिजे. म्हणून काय केलं का यांनी एक इंग्रज आणि फ्रेंचांना व त्यांच्या वखारी, इंग्रजांच्या आणि फ्रेंचांच्या वखारी आणि किल्ल्याच्या भोवती तटबंदी बांधू दिली नाही. हे खूप इम्पॉर्टंट कारण आहे. कोण बांधू दिली नाही तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे कोण आहे तो? अलीवर्दी खान. यांनी इंग्रज आणि फ्रेंच यांच्या वखारी आणि किल्ले यांना तटबंदी बांधू दिली नाही. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर मग आहे का हा अलीवर्दी खान आहे यांनी युरोपियनांना मधमाशांची उपाधी दिली. हे पण लक्षात ठेवा, उपमा दिली आहे, मधमाशांची उपमा दिली आहे. याचं असं म्हणणं आहे की मधमाशा जशा असते त्यांच्यासोबत जर आपण चांगलं राहिलं तर आपल्याला गोड गोड सहज खायला भेटत. पण जर आपण त्यांच्यासोबत वाईट वागलो तर त्या आपल्याला डंक मारून टाकतील. असा जो काही त्याचा एक हे होता. तर हा जो व्यक्ती आहे की युरोपियनना मधमाशाची उपमा दिली तो कोण आहे? तर लक्षात घ्यायचं तो कोण आहे? आपला अलीवर्दी खान आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर